नमस्कार. चला मग माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला मग आज आम्ही निघालोय रोशन दादाच्या लग्नाला. सर्वजण गेले आधी लग्नाला. आम्ही दोघीच राहिलो होतो. आम्हाला जाण्यासाठी काही गाडी नव्हती. मग आम्ही बाळाकाकाच्या गाडीत निघालोय लग्नासाठी. मग आम्ही ना गावाकडून पाटाच्याच रस्त्याने चाललो होतो लग्नाला. मग बघा पाटाला पण भरपूर असं पाणी आलेलं आहे पाटाला. भरून वाहतोय असा पाण्याने पाट. बघा आम्ही लॉन्समध्ये पोचलोय तर लगेच शीतल आली मला बोलवायला चला ताई नाचायला चला ताई नाचायला. मग मी नाचायला पण थोड्या वेळ गेले ना दीदीन मी. थोड्या वेळ नाचल्यानंतर लगेच लॉन्समध्ये येऊन बसलोय आम्ही. बघा मग सर्वजण परीन त्या आधी आलेले आहे. मग त्या पण आमच्या जवळ येऊन बसले आता. भरपूर असे पाहुणे मंडळी आलेले लग्नासाठी. पूर्ण लॉन्स भरलेला आहे. बघा आता मग इथे आहे ना नवरदेव नवरीची एंट्री पण झालेली आहे. बघा आता इथे ना मंगलाष्टके पण सुरू होतील थोड्याच वेळात. आता इथं लग्न पण लागेल. बघा तुम्ही पण. लग्न लागल्यानंतर लगेच नवरी ना नवरदेवाला ओवाळून घेऊ राहिली. आत्ता निघाली ही पद्धत. नवरी नवरदेवाला ओवाळून घेते. आमच्या वेळेस नव्हती अशी पद्धत ओवाळण्याची. लग्न लागल्यानंतर पाहुण्यांची लगबग होती. याला भेटायचं त्याला भेटायचं, मला जेवण करायला जायचं, कोणाला घरी जायचं राहतं पटकन. बघा इथे नवरदेवाचे मामा आणि नवरीचे मामा मस्त असे फेऱ्या मारून घेऊ राहिले. चला किती दिवसाचं चालतं लग्न. लग्न एक दिवसाचं लग्न राहतं पण महिन्यापासून चालतं. लग्न आलं जवळ, लग्न आलं जवळ. एकच दिवसाचा खेळ राहतो पण काय. बघा आता नवरदेव नवरी इथे छान असे फोटो काढून घेऊ राहिले. एकमेकांना नमस्कार पण करून घेते. बघा आता इथे ना चांदगिरीचे संतोष भाऊजी पण आले लग्नाला. तर मग ते आम्हाला शोधत शोधत आले आमच्याकडे. मग बसलो आम्ही थोड्या वेळ गप्पा करत. सर्वजण एकाच ठिकाणी बसलोय. मग ते आम्हाला शोधत आले होते. कुठं बसलेले होते तुम्ही. ते आताच आले होते उशिराच. त्यांना पण लवकर निघायचं होतं ना. म्हटलं ते बोलले की चला भेटून घेऊया सर्वांना. आम्ही आता वर्षा वहिनी आम्ही इथे सर्वजण बसलोय. ऋषाली, सोना दीदी सर्वजण गप्पा करत बसलो इथे. बघा आम्ही आता वरमाई सोबत पण थोडेसे फोटो पण काढले. नंतर आहे ना आम्हाला जेवण करायला पण जायचं होतं. मग जेवायला काही जागाच नव्हती. मग ऋषाली ना आधी बसली होती जेवायला. तिचं झाल्यावर नंतर आम्ही जेवण करायला बसलोय. जेवणाचा मेनू पण खूप छान होता आज पण. आजचा पण मेनू हळदीचा छान होता आणि आजचा पण छान आहे. बघा इथे सप्तपदीची तयारी पण चालू आहे. तर मग इकडे ना रुखवात घेऊन नाचू पण राहिले. त्यानंतर आहे ना आम्ही सर्वजण कुरड्या पुऱ्या पण खायला बसलो. वरमाया वराड बाकीचे कुरड्या पुऱ्या खायला बसल्यानंतर काही काहींना खूपच मस्ती येत्या. कुरड्या घेत्या डोक्यात फोडीत्या. देर भावजा यांना खूपच मस्ती येते. आम्ही सर्वजण इथं बसलोय. त्याच्याकडे ना वरमायांना ना 5-5 कुरड्या 5-5 पुऱ्यांचा असा मान राहतो. वरमाया तेवढ्या.
बघा मग इथे ना कुरडया पुऱ्या झाल्यानंतर आहे ना मग इथं सप्तपदी पण चालू झाली. सप्तपदी म्हणजे आहे ना 7 सुपाऱ्या ओलांडती नवरी. नंतर आहे ना 7 वचनं पण घेतात दोघं जण. बामण सांगतात तसे मागे बोलता मग ते दोघे जणी. बघा मग नवरदेव नवरीचा लुक पण किती छान आहे इथे. त्यांनी सप्तपदीसाठी ना कपडे पण चेंज केले. नऊवार आणि कुर्ता घातलाय. छान असे दिसू राहिले दोघे पण. तर ती त्यांची सप्तपदी चालली तर खाली पण फुलांचं डेकोरेशन करताय सप्तपदीसाठी. छान असं डेकोरेशन केलंय फुलांनी. आता दोघांनी 7 वचने घेतल्यानंतर दोघे पण 7 वचनामध्ये बांधले जातील आता. बघा मग खाली पण आले जसे जसे वचन घेतात ना तसे तसे इथं नाव पण दिलेले वचनांचे. पहिलं वचन, दुसरं वचन, तिसरं वचन, चौथं वचन, 5वे वचन, 6वे वचन, 7वे वचन असे सर्व वचनांचे नाव पण दिलेले. बघा खूप भारी वाटतं हे वचन घेताना. सर्वांनी त्यांच्यावर फुलाचा वर्षाव केलाय. जसे जसे वचन घेताय तसे तसे त्यांच्यावर फुलं टाकले जात आहे. बघा हा आमचा मानेनगरचा एवढा ग्रुप आहे महिलांचा. मग आम्ही प्रत्येक लग्नात एक ग्रुपने फोटो काढत असतो म्हणून. मानेनगरचे कोणाचे लग्न असो एक तरी फोटो राहतोच ग्रुप म्हणून. ग्रुपने फोटो काढायला छान वाटते. बघा आता इथे झेंडा पण सुरू झालाय. आता इथे ना वरमायांचे मेकअप करून घेताय. कलवऱ्या आधी 5 कलवऱ्या बसवतात मग वरमाया बसता. वरमाया बसल्यावर ना ज्याला काय द्यायचंय ते नवरीला आताच देतं मग. पैसे देतं, कोणी डाग देतं. हे आमच्याकडे पद्धत. त्यानंतर बघा नवरदेवाच्या आईचा खूपच छान छान मेकअप केलाय त्यांनी. बघा मग आता इथे नवरी पण निघालीये. पूर्ण दिवस हसत खेळत जातो पण निघायची वेळ आली का खूपच वाईट वाटतं. आपण मुलीला एवढं लहानचं मोठं करतो आणि शेवटी ती परक्याच्याच घरी जाते. शेवटचा क्षण म्हणला का खूपच वाईट वाटतो. बघा मग इथे ना नवरदेवाकडून साखर आणली राहते. मग सर्वांना साखर देऊन साखर वाटून घेते आणि मग ती साखर आहे ना सर्वजण नवरीच्या हातामध्ये देतात. पैसे देतं, कोणी साखर देतं. इथे ना पाय पण धुवून घेऊ राहिले नवरदेव नवरीचे. भाऊजया लहान मोठे सर्वजण पाय धुवून घेता इथे. बघा आता नवरीच्या आईला खूपच रडू येऊ राहिले. लेक आपल्याला सोडून चालली इथं. आता घरी पण निघाले गाडीत बसून. उशीर पण खूप झाला आता निघाले तर बघा मग नवरदेव ना गाडीला नारळ फोडून घेऊ राहिले. त्यानंतर लगेच निघणारे. आम्हाला पण निघायचंय लवकरच घरी जाऊन पण आवरायचंय. परत संध्याकाळी वरातीला पण यायचंय. संध्याकाळी वरात पण आहे. वरातीला बी भरपूर एन्जॉय करायचंय, भरपूर नाचायचंय. चला मग लवकर जायचंय आम्हाला पण. चला मग असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. चला मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा.